बंधारे आश्रमशाळा प्रकरणाने खळबळ, विद्यार्थ्याच्या मृत्यूवरून कठोर कारवाईची जोरदार मागणी। न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन, सत्यशोधक शेतकरी सभेचा प्रशासनाला इशारा। नवापूर तालुक्यातील बंधारे येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत घडलेल्या एका विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे। घटनेच्या निषेधार्थ सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने तहसीलदार, जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देत तात्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली। निवेदनानुसार इयत्ता 3री शिकणारा ब्रायन राहुल गावित हा विद्यार्थी 3 एप्रिल पासून बेपत्ता होता। मात्र शाळा प्रशासनाने याबाबत कोणतीही तत्पर पावले उचलली नाही। पालकांनाही वेळेवर माहिती दिली नसल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। अखेर 4 एप्रिल रोजी त्याचा मृतदेह शाळेच्या परिसरातील सेप्टिक टँकमध्ये आढळून आल्याने ही घटना अधिकच संतापजनक आणि संशयास्पद ठरली आहे। यापूर्वी अशा प्रकारच्या घटना घडूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई झाली नसल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। या पार्श्वभूमीवर सत्यशोधक शेतकरी सभेने पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत। संबंधित व्यवस्थापक, कर्मचारी व जबाबदार व्यक्तींवर भारतीय दंडसंहिता बालकांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा। मुख्याध्यापक, अधीक्षक, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे। संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करून निष्पक्ष तपास करावा। यापूर्वी घडलेल्या घटनांची पुनर्चौकशी करून दोषींवर कारवाई करावी। संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवर फौजदारी विभागीय कारवाई करावी। मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबाला किमान 25 लाख रुपयांची आर्थिक मदत व एका सदस्यास शासकीय नोकरी द्यावी। जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांची सुरक्षा तपासणी करून कठोर उपाययोजना कराव्या। सत्यशोधक शेतकरी सभेचे कॉम्रेड आर.टी. गावित यांनी इशारा दिला। या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कारवाई झाली नाही तर संघटनेच्या नेतृत्वाखाली तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल। दरम्यान या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे। या निवेदनावर आर.टी. गावित, राहुल गावित, निशाबाई गावित, दत्तू गावित, सचिन गावित, प्रवीण गावित, अंकुश गावित, महेश गावित, सुमित गावित, संदीप मावची, रमेश गावित, सुनील गावित, हाबेल गावित, सुसाद गावित, दिनेश गावित, अंकेश गावित, अजित गावित, अभयसिंग गावित, प्रमोद गावित, समीर गावित, आदम गावित, अविनाश गावित, सुभाष वडवी, माजी सरपंच रमेश गावित, राजेश गावित आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। बंधारे या आश्रमशाळामध्ये ब्रायन राहुल गावित राहणार सोडकडके या मुलाचा अपघाती मृत्यू झालेला असं दाखवलं जाते। परंतु आमचा सरळ आरोप आहे की त्या विद्यार्थ्याला जबरदस्तीने मारण्यात आलेला आहे आणि त्याची साक्ष हा जो विद्यार्थी उभा आहे हा साक्ष देतो आहे की सैंदाने नावाचा जो तिथे शिक्षक आहे त्या शिक्षकाने त्याला मारलेला आहे। त्या मारत असताना त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्यानंतर त्याला त्या टाकीमध्ये टाकण्यात आलेलं आहे। तर आम्ही आज माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे की 2 दिवसामध्ये या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी आणि सैदाने नावाचा जो काही शिक्षक आहे त्याला अटक व्हावी। त्याला जर अटक केली तरच ते बाहेर पडेल। जोपर्यंत त्याला अटक होत नाही तोपर्यंत या प्रकरणाच्या छडा लागणार नाही। आम्ही हीच मागणी केलेली आहे की सैदानेला लगेच 2 दिवसात अटक करा। जर अटक झाली नाही तर सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने आम्ही तीव्र आंदोलन छेडू आणि त्याच्यामुळे जर कायदा सुव्यवस्था निर्माण झाले त्याला सर्वस्व जबाबदारी हे बंधारे आश्रमशाळेचे शिक्षक जबाबदार राहतील आणि आदिवासी विकास विभागाचे संबंधित सर्व अधिकारी हे जबाबदार राहतील। हे आज आम्ही संघटनेच्या पालक आणि गावकरीच्या वतीने देत आहोत। सम्राट V7 न्यूज साठी प्रतिनिधी सैला गावित यांचा